नमस्कार मंडळी, कशा आहात आपण सगळे? पुन्हा एकदा मी सुषमा तुमचं सर्वांचं स्वागत करते आजच्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण मस्तपैकी अशी रेसिपी बनवणार आहोत आणि ती मोदकाची रेसिपी आहे, तुम्हाला बघून समजलंच असेल। तर सर्वात आधी आपण हे ओरिओ घेतलेले आहेत। हे 10 वाले पुडे आहेत, म्हणजे एक पुडा 10 वाला आहे। सो हे सर्व ओरिओ आपण एकत्र काढून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर जी आतमध्ये क्रीम आहे ती अलग करणार आहोत। मी हा मिल्क फ्लेवर घेतलेला आहे, तुम्हाला जो आवडत असेल फ्लेवर त्यानुसार तुम्ही घेऊ शकता। रेसिपी बनवत असताना बाजूला तन्मय आहे, तर त्यालाही बिस्किट दिला, नाहीतर म्हणेल मावशीने मला बिस्किट दिला नाही। तर अशा पद्धतीने ही जी क्रीम आहे मिल्क क्रीम ती काढून घ्यायची आहे। हिचा आपण यूज करणार आहोत मोदकामध्येच, पण ती अख्खीच काढून घेणार आहोत आपण। आणि नंतर मग काढल्यानंतर हे सर्व बिस्किट आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत। ही जी रेसिपी आहे ती फार सोपी आणि मस्त आहे, झटपट बनणारी आहे आणि बाप्पाला हा नैवेद्य आवडेलच, पण तुम्हालासुद्धा सगळ्यांनाच, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हा नैवेद्य आवडेल। आणि मोदक म्हटलं तर सर्वांनाच आवडतात, पण आपण हे पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने बनवून खाल्ले तर त्या पदार्थाची अजून चव वाढते, दुगणी होते। तर हे सर्व मी बिस्किट आहेत ते बारीक करून घेतलेले आहेत मिक्सरमध्ये। छान बारीक करून घ्यायचं, एकदम पावडर झाली पाहिजे अशा पद्धतीने बनवून घ्यायचं आहे। सर्व बिस्किट आपण बारीक करून घेतलेली आहेत आणि ह्याच कृतीमध्ये मी गॅसवरती दूध गरम करायला ठेवून दिलं होतं। दूध तुम्ही साधंसुद्धा घेऊ शकता, म्हणजे विदाऊट गरम करतासुद्धा घेऊ शकता किंवा मिल्क पावडरसुद्धा घेऊ शकता। सो मी दूध गरम करायला ठेवून दिलेलं आहे आणि आपण हे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत आणि त्या ड्रायफ्रूटला ह्या क्रीमने वरून असं कवरअप करणार आहोत। हे बघा, हे अशा पद्धतीने तुम्हाला जसा शेप आवडत असेल, तुम्हाला ड्रायफ्रूट बारीक करून ॲड करायचे असतील तरी बारीक करूनसुद्धा तुम्ही करू शकता। आणि अशा पद्धतीने मधी जो बेस असेल तो पूर्णपणे वेगळा असेल आणि बाहेरून जो आवरण असेल तो पूर्णपणे वेगळा असेल अशा पद्धतीने। किंवा तुम्ही ह्या क्रीमचासुद्धा गोळा करून आतमध्ये ॲड करू शकता। आणि मी हे थोडेसे काय बोलतात बरं ह्यांना, विसरली बरं, जेम्स घेतलेले आहेत। तन्मयलासुद्धा आवडतात, तर म्हटलं चला जेम्स घेऊया, थोडेसे घरी होतेच तर ते जेम्स घेतलेले आहेत। तर अशा पद्धतीने तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही ॲड करू शकता किंवा ही क्रीमचा गोळा करूनसुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता। किंवा जो कोकोनट येतो मार्केटमध्ये तो पूर्ण व्हाईट असतो, तोसुद्धा तुम्ही मिल्क मेटमध्ये मिक्स करून तोसुद्धा मध्ये ॲड करू शकता। असे बऱ्याच पद्धतीने आपण हे मोदक बनवू शकतो आणि फार उत्तम बनतात। आणि खरं सांगू का, हे पूर्ण सगळे गोळे तयार करून घेतल्यानंतर प्रणयला असं वाटलं बघितल्या क्षणी की मम्मी हे मकाणे कशाला तू आतमध्ये ॲड करत आहेस, मी मोदक खाणार नाही वगैरे वगैरे। त्याला असं वाटलं की ते मखाण्याचे दाणे आहेत आणि ते मी मोदकामध्ये ॲड करणार आहेत। त्याला कळलंच नाही की हे ड्रायफ्रूट आहेत आणि त्याच्यावरून क्रीम ॲड केलेले आहे। तर दूध आहे तर मी थंड करून घेतलेला आहे, म्हणजे गरम तर केलाच, गरम केल्यानंतर तो पूर्णपणे थंड झाल्यानंतर ॲड केलेला आहे। मी ते एकदाच घेतलेला आहे अंदाजे होतून, मला अंदाज माहीत होता म्हणून, पण तुम्ही तसं करू नका, थोडा थोडा ॲड करायचा आहे आणि छान पिठासारखं ह्याला मळून घ्यायचं आहे हलक्या हलक्या हाताने। तर मळतानासुद्धा कसलीच आवश्यकता लागत नाही बरं, ना ऑइल ना बटर वगैरे काहीच यूज करायची गरज नाही, तुम्ही असाच मस्तपैकी छान मळू शकता। पण दूध आहे तो कमी कमी ॲड करायचा आहे। एक 10 मिनटं मी रेस्टिंगसाठी ठेवून दिलेलं आणि नंतर एकदम सॉफ्ट झालेला आहे। हा जो डो बनवून घेतलेला आहे बिस्किटचा, तो आता आपण हा डो परत एकदा हलक्या हाताने मळून घेऊया छान। आणि हा जो साचा घेतलेला आहे त्यालासुद्धा मी काहीच लावलेलं नाही, घी ना तेल ना बटर, तर असंच आपण एक गोळा बनवून त्या साच्यामध्ये साईडने कवर करून घ्यायचा आहे आणि मध्ये जो टोकाचा भाग आहे त्याला एकदम टॅप करायचा आहे बोटाच्या साह्याने आणि ह्याच्यामध्ये हे गोळे ॲड करायचे आहेत, जे ड्रायफ्रूटचे आपण आणि मिल्कची क्रीम आहे तिची बनवून घेतलेले आहेत ते, आणि वरून छान कवरअप करून घ्यायचं आहे। ऑलरेडी ह्या बिस्किटांना ना असं ऑइल टाईप सुटत असतं, तर ते माहीत नाही मला काय आहे ते, आय थिंक बटर असावं हे। साच्यामधून सुंदर अशी सुबक डिझाईन बनलेली आहे मोदकाची, तुम्ही बघू शकता। अशाच पद्धतीने आपण सर्व मोदक बनवून घेणार आहोत। ॲक्च्युली हा जो साचा आहे त्याला जी लॉक करायची जी काठी असते ती हरवलेली आहे, ती कांडी कुठे हरवली मलाच माहीत नाही, त्याच्यामुळे मी तो हातानेच व्यवस्थित घट्ट पकडून ठेवते, तसं तर ओपन होत नाही। आणि अशा पद्धतीने आपण सगळे मोदक बनवून घेणार आहोत। ही एक सुंदर आणि सोपी डिझाईन आहे मोदक बनवण्याची आणि तुम्ही बघा एक वेळ बनवून
बनवून घरातल्या सगळ्याच व्यक्तींना हे सुद्धा मोदक फार आवडतील, कारण फारच अप्रतिम बनतात हे सुद्धा मोदक। आणि खरं सांगू का, बाप्पालासुद्धा हे मोदक नक्कीच आवडतील, कारण की शेवटी भाव महत्त्वाचा असतो। मग ते मोदक आपण साच्याने बनवलेले असो, हाताने बनवलेले असो, किंवा तुम्ही कशाचेही बनवा, तांदळाच्या पिठाचे बनवा, बिस्किटांचे बनवा, चालतं। शेवटी जो तुम्ही प्रसाद बनवत आहात तो किती भावनेने बनवता हे महत्त्वाचं असतो, कारण स्पेशली आपण जे मोदक बनवतो ते बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठीच बनवतो। आणि आता ही माझी तिसरी डिझाईन आहे मोदकाची। म्हणजे पहिले मी तुम्हाला गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक दाखवले होते जे लाईव्ह स्ट्रीममध्ये, आणि मी काल जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो उकडीच्या मोदकांचा आहे। 50 मोदक बनवले होते उकडीचे, आणि ते फर्स्ट टाईम 50 मोदक बनवले होते। आणि आज बनवलेले आहेत ते ओरिओचे बनवलेले आहेत। तर गेल्या वर्षी मी जवळजवळ बरेच असेच मोदक 11 दिवस वेगवेगळे बनवलेले होते वेगवेगळ्या पदार्थापासून, बट काही कारणास्तव माझ्याकडून तो डाटा डिलीट झाला आणि ते मला व्हिडिओ अपलोड नाही करता आले ह्यावेळेस, नाहीतर मी ते व्हिडिओ अपलोड करणार होते ॲक्च्युली। आता हे सर्व जे ड्रायफ्रूट आपण घेतले होते क्रीमचे तयार करून ते सगळे संपलेले आहेत, आणि आपण आता हा जो थोडासा उरलेला आहे जो ओरिओचा पीठ, त्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये आपण हे जेम्स टाकून बनवणार आहोत 2 किंवा 3 मोदक जे पण काय बनतील ते, आणि त्याचे बनवणार आहोत। तर अशा पद्धतीने आपण बऱ्याच वेगवेगळ्या पदार्थांचे मोदक बनवू शकतो, आणि साच्याने सुद्धा बनवू शकतो, आणि हे ओरिओचे मोदक आहेत ते हाताने सुद्धा बनवू शकतो। हाताने सुद्धा फार सुंदर बनतात हे मोदक, तुम्हाला कधीतरी नक्कीच दाखवेन। आता ह्यावेळेस नाही मला प्रत्येक डिझाईन बनवता आली, कारण की मला व्हिडिओज बनवायला ऑलरेडी लेट झालं होतं, आणि व्हिडिओ मला आज कोणत्याही परिस्थितीत एडिटिंग करून अपलोड करायचा होता। त्याच्यामुळे मी प्रत्येक डिझाईन नाही दाखवत बसली, नाहीतर मी एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला 3 ते 4 प्रकार तरी नक्कीच दाखवणार होती की हे मोदक कसे बनवू शकतो आपण वेगवेगळ्या प्रकारे। पण असो, कधीतरी पुन्हा ते नक्कीच दाखवेन। आणि अशा पद्धतीने हे सगळे आपले बनवून मोदक रेडी झालेले आहेत, आणि आपण बाप्पाला नैवेद्य दाखवणार आहोत। आपण जेव्हा बाप्पाला नैवेद्य दाखवतो तेव्हा ह्याच्यामध्ये दुर्वा नक्की ठेवायचा आहे। आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे मोदकाचा कॉमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा। चॅनल पेजवरती नवीन असाल, चॅनल पेजला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, हाईप करा। तुम्ही जेव्हा लाईक करता तेव्हा हाईपचा एक ऑप्शन येतो जो स्टारचा असतो, त्याच्यावरती जेव्हा तुम्ही क्लिक करता तेव्हा तुम्हाला कळेल की तिथे हाईपचं एक ऑप्शन आहे। तर हाईपसुद्धा नक्की करा न विसरता, आणि असेच आपले नवीन व्हिडिओ बघत राहा। तुम्ही व्हिडिओ बघताय म्हणून मी बनवत आहे। सो थँक्यू सो मच एव्हरीवन, बाय बाय, टाटा, टेक केअर। लाईव्हमध्ये सुद्धा भेटा, शॉर्ट व्हिडिओसुद्धा पहा, आणि मी पोस्टसुद्धा अपलोड करत आहे, तर पोस्टसुद्धा नक्की बघा, लाईक करा, कॉमेंट्स करा, आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा। थँक्यू सो मच, बाय बाय।